आज 24 तारीख आहे, मुदत आज संपते जी सरकारने मागितली होती. काल बच्चू कडू आले होते, मंगेश चिवटे आले होते. काय चर्चा झाली? तुम्ही उद्विग्न दिसलात, दोन दोन वेळेस बैठकीतून उठत होतात. सरकार गंभीर वाटत नाही का आरक्षणाबाबतीत? नाही, गंभीर असतं तर आत्तापर्यंत मिळालं असतं. गंभीर सरकार असतं, गांभीर्यानं घेतलं असतं. एवढी मोठी जनता उठली, त्यांना वाटतं हे आमचेच आहेत. त्यांच्या लक्षातच नाही आता पूर्वीचा मराठा न राहिला. स्वतःच्या मुलासाठी हा मराठा समाज आता कोणाचाही सोपडा साफ करू शकतो, राजकीय करिअर बर्बाद करू शकतो. काय मराठा समाज इतका आता रागावलेला आहे की मराठा समाजाला वाटतं इतकं यांना मोठं केलं, आज लोक हे आपल्याला येड्यात काढायला लागले, मोठे केलेलेचे राजकीय नेते. मग आपल्या पोरांसाठी कोण नेमकं कोण लढणार आहे आता? ज्याला मोठं केलं तो एक नेता येत नाही. इतकं चीड आहे त्यांच्याविषयी मराठा समाजात सध्या की खूप. आणि एवढं मोठी जमात मराठा समाजाची असताना त्याचं एकट्याचं ऐकायचं आणि मराठ्यावर अन्याय करायचं, हे प्रोग्राम त्याचा सुरू आहे सध्या, सरकारचा सुरू आहे. मग आता मराठा समाजाने ठरवलं, ठीक आहे, तुम्हाला ऐकायचं ना त्याचं, ऐका तुम्ही त्याचं. मराठा समाज काय चीज आहे की तुम्हाला दिसेल थोड्या दिवसात. थांबा म्हणा तुम्ही. मराठा समाज नसल्यावर सोबत काय होतं त्याची जाणीव ह्यावेळेस मात्र मराठा समाज 100% करून देणार. कारण मराठ्यांच्या मनातून उतरले. कारण यांना पिढ्यांना फार मोठं केलं. गोरगरीब मराठ्यांनी कधी विचार नाही केला, आपला आहे आपला आहे आपला आहे म्हणून सगळ्या नेत्याला मोठं केलं. आज एका बाजूने यायला तयार नाही. सरकार बी मोठं करायचं काम मराठ्यांनीच केलं. पण यांचा गैरसमज निघाला की पूर्वीचे मराठी त्यांना असं वाटतं गोड बोललं की जमतं, गोड बोललं खांद्यावर हात टाकायचा मराठ्यात नुसता, ते बरोबर आपल्या मागं पळतो. आता तो खांद्यावर हात नाही तर कुंकड हात टाकला तरी ते कान फाडतच देत असतो आता. कारण त्याच्या पोराचं वाटलं व्हायला लागलं, ते तुमचे काय मुलं इजा करणार आहे आता, तुमच्या पुढं करत नाही आता ते. कारण त्याने ओळखलं आपल्या पोरासाठी मोठं करायला आपले पोरं आपल्यालाच लढायला लागलं, मग हे राजकीय नेते काय कामाचे. त्यामुळं ते गांभीर्यानं घेत नाहीत हे मराठ्यांच्या लक्षात आलं. पण गांभीर्य काय असतं आणि मराठा सोबत नसल्यावर काय होतं हे त्यांना ह्यावेळी दिसणार. मराठा सोबत